हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, प्रत्येकाच्या घरामध्ये मंदिर असतं, ज्याला कोणी देव्हारा म्हणतं, कोणी देवघर म्हणतं, कोणी मंदिर म्हणतं. आपल्या घरामध्ये असणारं देवघर म्हणजे फक्त पूजा करण्याची जागा नाही, तर ते संपूर्ण घराच्या सकारात्मक ऊर्जेचं केंद्रबिंदू मानलं जातं. म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये देवघराशी संबंधित खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. वास्तुशास्त्रानुसार जर आपण आपल्या घराच्या मंदिरामध्ये काही ठराविक वस्तू ठेवल्या, तर त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरू शकते. त्यामुळे मन देखील अशांत राहतं. तसंच त्या वस्तू आपण जर देवघरामध्ये ठेवल्या, तर देवी लक्ष्मी देखील क्रोधित होते आणि आपल्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो. आणि देवी लक्ष्मी क्रोधित म्हटलं, तर आपली प्रगती होणं शक्यच नाही. तेव्हा वास्तूनुसार कोणत्या गोष्टी देवघरात ठेवाव्यात आणि कोणत्या अशा वस्तू आहेत की त्या चुकूनही आपण देवघरामध्ये ठेवायची चूक करायची नाही, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये कोणत्या वस्तू चुकूनही ठेवायची नाही याची माहिती मिळेल. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या देवतेच्या मूर्तीचा कोणताही भाग तुटला किंवा मूर्तीला थोडाफार तडा जरी गेला, तर ती मूर्ती आपण ताबडतोब विसर्जित केली पाहिजे. आपल्या घरात म्हणजे देवघरामध्ये तुटलेली किंवा खंडित मूर्ती ठेवणं खूप अशुभ मानलं जातं. अशा मूर्ती घरात ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ शकते आणि त्या खंडित मूर्तीची आपण जर पूजा करत राहिलो, तर त्याचे पुरेपूर फायदे देखील आपल्याला मिळत नाही. तुम्ही तुटलेली मूर्ती बऱ्याचदा विसर्जित न करता मंदिरांच्या भिंतींवर नेऊन ठेवतात, पण ते देखील चुकीचं आहे. ती मूर्ती आपण व्यवस्थित पाण्यामध्येच विसर्जित करून द्यायची आहे. जर पाणी नसेल तर तुम्ही त्या मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवू शकतात आणि पवित्र नदीत देखील विसर्जित करू शकता. पण तुटलेली मूर्ती चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवू नका. त्याच्यामुळे आपल्याला फायदा तर होणारच नाही, फक्त आणि फक्त आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरेल आणि आपल्या घरातील वातावरण बिघडवण्याचं काम होईल. म्हणून वेळीच त्या मूर्तीचं विसर्जन आपण करून द्यायचं आहे. नंबर 2. देवघर म्हणजे आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा असते आणि आपलं मन जर शांत करायचं असेल, तर आपण देवघराजवळ जाऊन बसायचं. देवघर किंवा मंदिरामध्ये शांतता ही असलीच पाहिजे. पण कधी-कधी काय होतं, आपण तिथे चुकून धारदार किंवा टोकदार वस्तू ठेवतो. म्हणजे काहीतरी आपण कापायला कात्री घेतो. काही निमित्ताने होईना आपण चाकू किंवा कात्री देवघराजवळ वापरतो आणि त्या तशाच देवघराच्या ड्रॉवरमध्ये किंवा देवघरावरती, देवघराखाली कुठेतरी ठेवून देतो आणि त्या वस्तू तिथेच पडलेल्या असतात. वास्तुशास्त्र असं सांगतं, की कात्री, चाकू आणि सुरी यांच्यासारख्या धारदार वस्तू जर आपण देवघरात ठेवल्या, तर त्यांच्यामुळे आपल्या घरात संघर्ष आणि तणाव निर्माण होतो. त्यामुळे अशा काही वस्तू असतात धारदार, त्या आपण प्रार्थनाच्या स्थळी किंवा देवघराजवळ चुकूनही ठेवायचं नाही. तीक्ष्ण वस्तू म्हणजे ज्या काही कात्री, सुरी असतील त्या आपण किचनमध्येच ठेवायच्या आहे. देवघराजवळ किंवा जे आपलं प्रार्थना स्थळ असतं तिथे चुकूनही ठेवायच्या नाही. नंबर 3. मंडळी, आपण आपल्या देवघरामध्ये शंख ठेवतो. शंख म्हणजे देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. दक्षिणावर्ती शंख असेल किंवा इतर वेगवेगळे प्रकारचे शंख असतील, ते आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो. शंख हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानला जातो आणि त्याचं पूजेत देखील विशेष महत्त्व आहे. शंखनाद म्हणजे शंखाचा आवाज वातावरण शुद्ध करतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवतो असं आपलं शास्त्र सांगतं. पण देवघरामध्ये एकापेक्षा जास्त शंख ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा येऊ शकतो, असं वास्तुशास्त्रानुसार मानलं जातं. म्हणून देवघरामध्ये फक्त एकच शंख ठेवा आणि तोच नियमितपणे स्वच्छ करा आणि त्याचीच पूजा करायची आहे. बाकी एकापेक्षा जास्त शंख चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाही. नंबर 4. आपण देवघर स्वच्छ करतो वारंवार. त्याच्यासाठी आपण वेगवेगळे कापड वापरतो किंवा छोटे छोटे झाडू आपण यूज करतो. बऱ्याचदा असं होतं, की लोक स्वच्छता करतात देवघराची, देवांची, आणि देवघराजवळच कपडे किंवा झाडू
जे मळके कपडे असतात ते तिथेच ठेवतो आपण, कारण की आपण परत दुसऱ्या वेळेस स्वच्छता करायला ते वापरू. मात्र या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. देवघर नेहमी आपण स्वच्छ ठेवावं हे बरोबर आहे, कारण तिथं देवी देवतांचं स्थान आहे. पण तिथेच जे आपण पुसायला कपडे वापरतो ते ठेवायचे नाही, कारण ते देवदेवतांचे निवासस्थान आहे. आणि तिथेच जर आपण घाणेरडे कपडे ठेवले तर त्यामुळे देव क्रोधित होतात आणि घरात अशांतता पसरू शकते असं मानलं जातं. म्हणून देवघराजवळ मळके किंवा खराब कपडे आपण चुकूनही ठेवायचे नाही. नंबर 5, आपण देवघरात दररोज दिवा लावतो, कापूर लावतो, दिवाबत्ती लावतो. पण वास्तुशास्त्रानुसार ज्या आपण काडेपेटीच्या, अगरबत्तीच्या ज्या जळलेल्या काड्या असतात किंवा जळलेले तीळ असतील, अर्धवट जळलेला कापूर असेल, तर ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावरती होतो. फक्त कुटुंबावरती नाही, तर कुटुंबाच्या शांततेवर या गोष्टींचा परिणाम होतो आणि या गोष्टी कुटुंबातील शांतता भंग करतात. म्हणून ज्या काडेपेटीच्या काड्या असतील, अगरबत्ती जळलेली की त्याची काडी उरते किंवा अर्धवट जळलेले तीळ असतील, या गोष्टी पटकन नकारात्मक ऊर्जा शोषित करतात. म्हणून या गोष्टी आपण लगेच उचलून बाजूला टाकल्या पाहिजेत. म्हणून या गोष्टी नेहमी देवघरापासून दूर ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिलेला आहे. तर अशा या 5 वस्तू आहे की ज्या आपण देवघराजवळ चुकूनही ठेवायच्या नाही असं आपलं वास्तुशास्त्र सांगतं. त्यांच्यामुळे आपल्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळा येतो, घरात अशांतता पसरते, नकारात्मक ऊर्जा पसरते, देव क्रोधित होता, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही. याच कारणांमुळे देवघरामध्ये या ज्या 5 वस्तू सांगितलेल्या आहेत त्या चुकूनही ठेवायच्या नाही. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओमध्ये असं सांगितलं की देवघरामध्ये कोणत्या वस्तू आपण ठेवायच्या नाहीत. तर या वस्तू तुमच्या जर देवघरामध्ये असतील, यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही देवघरामध्ये ठेवलेली असेल, तर आजच ती व्हिडिओ बघितल्यानंतर पहिली ती वस्तू बाजूला टाका. म्हणजे आपल्या घरात जे काही अशांततेचं वातावरण असेल ते दूर होईल. बऱ्याचदा आपल्या घरात अशांतता पसरते, चिडचिडेपणा करतात कुटुंबातील लोक, घराची प्रगती होत नाही, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही. तर त्याचं कारण शोधताना अशा गोष्टी आपण शोधल्या पाहिजे. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्या शेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती देखील क्लिक करा. म्हणजे दररोजच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही माहितीचा व्हिडिओ मिस होणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.